तर वंचितला 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव मवियाकडून देण्यात आलाय। महाविकास आघाडीची आता वेट अँड वॉचची भूमिका असल्याची माहिती समोर येते आहे। वंचितच्या भूमिकेनंतर यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे। तर भिवंडी, सांगली, जालना जागांचा तिढा सुटल्याची माहिती समोर येते आहे। वंचितचे प्रकाश आंबेडकर इथेच काही जागांवरून तिढा आहे, रस्सीखेच आहे। जोपर्यंत त्यांचं जागा वाटप ठरत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका जाहीर करणार नाही, चर्चा करणार नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणत होते। आता वंचितला 4 जागा, ज्या आधी प्रस्ताव दिलेला होता 4 जागांचा, त्याऐवजी 5 जागांचा प्रस्ताव म्हणजे 1 जागा वाढवून दिली आहे। आणि यानंतर वंचितची भूमिका नेमकी काय असेल याविषयी मविया वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती समोर येते आहे। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावी अशी एकंदरीत महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांची मनस्वी इच्छा आहे। तशा अनेक बैठकाही झाल्या, चर्चाही झाल्या। मुंबईमध्ये भारत जोडो न्याय यात्रा याची सांगता सभा झाली आणि इंडिया अलायन्सची प्रचाराची पहिली सभा देशातली, त्याच्यातही प्रकाश आंबेडकरजी उपस्थित होते। आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही, म्हणजे महाविकास आघाडीचे सगळेच नेते, चर्चा सुरू आहे। मला वाटतं त्यांची भूमिका तेच जाहीर करणार ना, आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य आहे का मला असं वाटत नाही। आम्हाला असं वाटत होतं की ते आमच्या सोबत असावेत, आता ते घडत नाही, हे अनफॉर्च्युनेट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।